सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण बनले आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक बी उदय ललित बघा सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. कितवे? 49वे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना विचारली तर 26 जानेवारी 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली. 48वे कोण होते बघा? NV रमन्ना. आणि सध्या कोण आहेत बघा? उदय ललित आहेत. आता बघा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 50वे बनणार आहेत DY चंद्रचूड. लक्षात ठेवा, DY चंद्रचूड. 48वे सरन्यायाधीश NV रमन्ना यांचा जो काही कार्यकाळ आहे बघा आता तो संपलेला आहे. आता त्यांच्या ठिकाणी बघा न्यायमूर्ती उदय रमेश ललित यांची 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. तर बघा 2 महिन्यानंतर पुन्हा हे बघा निवृत्त होणार आहेत. त्याच्यानंतर बघा DY चंद्रचूड 50वे सरन्यायाधीश होणार आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, 50वे DY चंद्रचूड. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला काहीच पैसे लागत नाही, फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन आहे बघा. आपल्याला फक्त काय करायचं, ते लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे ते काळा करून टाकायचं आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा अशाच प्रकारचे चालू घडामोडी आणि जीके पाहण्यासाठी. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत 100% काम करते. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण बघा 800 लाईक टू. तुम्ही नक्कीच 800 लाईक पूर्ण करताल असा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा लगेचच्या लाईकच्या बटनावर लगेच टच करून टाका तुम्ही. नुकत्याच संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये जी काही पदक तालिका आहे त्यामध्ये आपला भारत हा कितव्या स्थानावरती राहिलेला आहे? एकदम IMP क्वेश्चन आहे. तर नुकतीच जी काही कॉमनवेल्थ गेम झालेले आहेत यामध्ये भारत आपला 4थ्या स्थानावरती राहिलेला आहे. लक्षात ठेवा, 4थ्या स्थानावरती. पहिल्या स्थानावरती कोण आहे? ऑस्ट्रेलिया. टोटल बघा एकूण 178 या ठिकाणी पदक जिंकलेले. दुसऱ्या स्थानावरती इंग्लंडने बघा 176 पदक जिंकलेलं आहे. आणि तिसऱ्या स्थानावरती कॅनडा आहे बघा. कॅनडाने 92 पदक जिंकले. आणि आपल्या भारताने बघा 61 पदक जिंकलेले आहेत. किती? 61 पदक जिंकून भारत हा 4थ्या स्थानावरती राहिलेला आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी अंबादास दानवे बघा विधान परिषद विरोधी पक्षनेते आहेत. लक्षात ठेवा, अंबादास दानवे. पुढचा प्रश्न बघा, आपण थोडी जनरल माहिती बघूयात. तर विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत बघा? राहुल नार्वेकर. विधानसभेचे सभागृह नेते आहेत एकनाथ शिंदे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत बघा? अजित पवार आहेत. लक्षात ठेवा, विरोधी पक्ष नेते कोण आहेत? अजित पवार. विधान परिषद उपसभापती कोण आहे? तर नीलम गोरे. विधान परिषद सभागृह नेते देवेंद्र फडणवीस. आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय बघा? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सुमन बेरी. लक्षात ठेवा, उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी आहेत. आणि आपल्याला विचारलं परमेश्वरन अय्यर कोण आहेत? तर नीती आयोगाचे काय आहेत बघा? CEO आहे. लक्षात ठेवा, CEO. पुढचा प्रश्न आहे बघा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर बघा पंतप्रधान आपल्या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण असतात? पंतप्रधान नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्न मॅन वुमन खालीलपैकी कोण ठरल्या आहेत? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी अश्विनी देवरे. लक्षात ठेवा, अश्विनी देवरे. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रामध्ये किती रामसर स्थळे आहेत? तर बघा 3 आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? रामसर स्थळ नाही तर चिल्का सरोवर. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा चिल्का सरोवर कोणत्या ठिकाणी. बाकीचे बघा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, ठाणे खाडी क्षेत्र, लोणार सरोवर हे काय बघा रामसर स्थळे आहेत. आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी अब्दुल सत्तार हे बघा आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. खालीलपैकी कोण भारताचा 75वा ग्रँड मास्टर बनलेला आहे? खालीलपैकी कोण भारताचा 75वा ग्रँड मास्टर बनलेला आहे? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 V प्रणव. लक्षात ठेवा, कोण बनलेला आहे? V प्रणव हा भारताचा 75वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. 74वा ग्रँड मास्टर कोण होतं? तर राहुल श्रीवास्तव. 74वा ग्रँड मास्टर कोण होतं? राहुल श्रीवास्तव. आणि भारताचा 75वा ग्रँड मास्टर बनलेला आहे V प्रणव. पुढचा प्रश्न पहा, वज्रप्रहार हा खालीलपैकी कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे? तर बघा वज्रप्रहार हा ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि अमेरिका दरम्यान होणारा संयुक्त काय बघा लष्करी युद्ध सराव आहे. पुढचा आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 4 प्रमोद कुमार. कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रमोद कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली. 2026 फिडे चेस ऑलिम्पियाड या स्पर्धेचं आयोजन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 उझबेकिस्तान या देशामध्ये करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा उझबेकिस्तान. खालीलपैकी कोणता दिवस हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता? आंतरराष्ट्रीय मांजर दिवस. तर ऑप्शन क्रमांक 2 8 ऑगस्ट. लक्षात ठेवा कोणता दिवस हा दरवर्षी मांजर दिन म्हणून साजरा केला जातो? तर 8 ऑगस्टला. पुढचा प्रश्न पहा. तमिळनाडूमधील वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड ॲडव्हान्स स्टडीज या विद्यापीठाने नुकतेच खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलं आहे? तर सुरेश रैना. ऑप्शन क्रमांक 2 सुरेश रैनाला सन्मानित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. उदय ललित हे कितवे सरन्यायाधीश आहेत? उदय ललित हे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक सी 49वे सरन्यायाधीश आहे. लक्षात ठेवा 49वे सरन्यायाधीश आहे. उदय ललित यांना सरन्यायाधीश पदाची शपथ खालीलपैकी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक बी द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू कोण आहेत? पहिल्या भारताच्या आदिवासी राष्ट्रपती. लक्षात ठेवा आदिवासी राष्ट्रपती. तर यांना सरन्यायाधीश या पदाची शपथ द्रौपदी मुर्मू यांनी दिली. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. न्यायमूर्ती उदय ललित यांचा कार्यकाळ किती दिवसाचा असणार आहे? तर यांचा एकूण बघा 74 दिवसाचा कार्यकाळ असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी 74 दिवसांचा यांचा कार्यकाळ असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी थोडी माहिती बघूयात. भारतीय राज्यघटनेमधलं कलम 124 मधील उपकलम 2 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केलेली. न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांना 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून बघा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. डायमंड लीग ही जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी नीरज चोपडा हा खेळाडू पहिला भारतीय खेळाडू बनलेला आहे. डायमंड लीग स्पर्धेमध्ये नीरज चोपडाने किती मीटर लांब भाला फेकला? नीरज चोपडाने किती मीटर भाला फेकला? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी 89.08 मीटर इतका लांब भाला फेक केलेली आहे. डायमंड लीग स्पर्धेमध्ये पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच त्यांच्या राज्यामध्ये नेथन्ना विमा 2022 सुरू केलेली? कोणती? नेथन्ना विमा 2022. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा राज्य सरकारने सुरू केलेली. तर या ठिकाणी बघा तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014ला झालेली आहे. राजधानी कोणती? बघा हैदराबाद आहे. राज्यपाल आहे तमिलिसाई सुंदरराजन. मुख्यमंत्री बघा के चंद्रशेखर राव. विधानसभेचे 119 जागा आहेत. विधान परिषद बघा 46 आहे. लोकसभेचे बघा 17 जागा आहेत. किती? 17 सदस्य आहेत. याची सीमा छत्तीसगड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला टच होते. प्रमुख नद्याचा विचार केला तर गोदावरी आणि कृष्णा या ठिकाणी प्रमुख नद्या आहेत. नुकतेच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली सेरेना विल्यम्स ही टेनिसपटू खालीलपैकी कोणत्या देशाची? तर ही बघा ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशाची. लक्षात ठेवा अमेरिका. पुढचा प्रश्न आहे. भारताच्या कोणत्या सशस्त्र दलाने नुकतेच ड्रोन एथॉन नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे? तर राईट आन्सर बघा आपल्या भारतीय लष्कराने हा कार्यक्रम चालू केलेला आहे. तर या ठिकाणी बघा ड्रोनच्या सार्वजनिक वापराला प्रोत्साहन देणारं भारतातील पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोण मिस इंडिया USA 2022 या स्पर्धेची विजेती ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्या वाळवेकर. कोण ठरलेली? बघा आर्या वाळवेकर ही ठरलेली आहे. जेम्स मॉरप यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली? तर ऑप्शन क्रमांक 2 पापुआ न्यू गिनी. कोणता देश आहे? बघा पापुआ न्यू गिनी देशाची काय केलेली पंतप्रधान या पदाची शपथ घेतली आहे. सध्या चर्चेत असलेल्या मॅडम प्रेसिडेंट अ बायोग्राफी ऑफ द्रौपदी मुर्मू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 सतीश साहू. लक्षात ठेवा सतीश साहू या पुस्तकाचे लेखक आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणत्या सोशल मीडिया कंपनीने इंडिया की उडान नावाचा कार्यक्रम चालू केला?
तर ऑप्शन क्रमांक 4 गुगलने हा कार्यक्रम चालू केलेला आहे. लक्षात ठेवा कोणता कार्यक्रम आहे बघा. इंडिया की उडान हा कार्यक्रम कोणी चालू केला, तर गुगलने चालू केलेला आहे, गुगल. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या पुरुष क्रिकेटपटूला नुकतेच जुलै 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रभात जयसूर्या. लक्षात ठेवा प्रभात जयसूर्या. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक सिंह दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर 10 ऑगस्टला बघा जागतिक सिंह दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 10 ऑगस्ट. लक्षात ठेवा. वर्ल्ड लायन डे दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन म्हणून पाळला जातो. सिंहाबद्दल जागरूकता पसरवणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. तर जागतिक अवयवदान हा 13 ऑगस्टला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 13 ऑगस्टला वर्ल्ड ऑर्गन डे. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली रुपल चौधरी खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर सध्या चर्चेत असलेली रुपल चौधरी धावणे. ऑप्शन क्रमांक 2 धावणे या खेळाशी संबंधित आहे. तर बघा वर्ल्ड ॲथलीट या संघटनेकडून आयोजित करण्यात येणारी द्विवार्षिक स्पर्धा आहे. रुपल चौधरीने 400 मीटरमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिलेलं आहे. 400 मीटर मिश्र रिलेमध्ये रॅप U20 वर्ल्ड स्पर्धेमध्ये 2 पदे जिंकणारे एकमेव भारतीय रुपल चौधरी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रदीप पटवर्धन यांचं नुकतंच वयाच्या 65व्या वर्षी निधन झालं, तर ते कोण होते. तर हे अभिनेते होते. ऑप्शन क्रमांक 4 अभिनेते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या चर्चेत असलेला निपम हा उपक्रम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बौद्धिक संपदा. लक्षात ठेवा सध्या चर्चेत असलेला जो काय निपम हा उपक्रम आहे हा बौद्धिक संपदेशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा एकनाथ शिंदे. लक्षात ठेवा एकनाथ संभाजी शिंदे हे आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. यांच्या अगोदर कोण होते बघा उद्धव ठाकरे होते. हे व्यक्तीनुसार 19वे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे बघा हे 20वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. किती 20वे. आणि मित्रांनो बघा अशाच प्रकारचे जीके आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा लाईक केलं कळतं की माझी मेहनत 100% काम करते. तर फक्त तुम्हाला लाईकच्या बटन आपला अंगठा टच करायचा आहे. लवकर टच करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 500 लाईक ठेवू. 500 लाईक तुम्ही लवकरच पूर्ण करणार आहे. काही बघा लाईकच करत नाही. लाईक करायला काय जातं मित्रांनो, फक्त टच करायचं आपल्याला. करा टच सर्वांनी. मला तर बघा यांचं नाव काय बघा एकनाथ संभाजी शिंदे यांचं संपूर्ण नाव आहे. मतदारसंघ आहे बघा कोपरी 5 पाखाडी. महाराष्ट्राचे बघा हे 30वे मुख्यमंत्री आहेत आणि व्यक्तीनुसार 20वे मुख्यमंत्री आहेत बघा. यांचं प्राथमिक शिक्षण ठाणे जिल्ह्यामधील जे काही किसननगर क्रमांक 3 या ठिकाणीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 या ठिकाणी झालेलं आहे. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमामधून समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला होता 20व्या वर्षापासूनच बघा. माध्यमिक शिक्षण यांचं ठाणे येथील मंगला हायस्कूलमध्ये झालं होतं. आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची काय केली होती नियुक्ती केली होती. एकनाथ शिंदे यांना 2004 मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघामधून प्रथम उमेदवारी मिळाली होती बघा. 2001 मध्ये ठाणे महानगरपालिकेचे त्यांची सभागृहपदी निवड झाली होती. 2004 मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आमदार आणि जिल्हा प्रमुख म्हणून ते पहिले बनले होते. 2014 मध्ये काय झालं पहा, राज्याचे जे काही विरोधी पक्ष नेते त्यापदी त्यांची निवड झाली होती. आणि 2014च्या डिसेंबर महिन्यामध्ये शिवसेनेने राज्यातील भाजप प्रणाली सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री या पदाची जबाबदारी दिली होती. आणि ज्यावेळेस 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार आलं होतं त्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री हे पद मिळालं होतं. तर बघा आपल्या महाराष्ट्राची निर्मिती सर्वांना माहिती आहे 1 मे 1960ला झालेली. मुख्यमंत्री बघा एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी. राजधानी कोणती बघा मुंबई बघा. राष्ट्रीय उद्यान कोणकोणते त्या ठिकाणी चांदोली, संजय गांधी, ताडोबा हे काही राष्ट्रीय उद्यान आहेत. महत्त्वाची धरणे पाहिले तर उजनी धरण, पवना धरण, जायकवाडी धरण आणि कोयना धरण हे आपले महत्त्वाचे धरणं आहेत. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. मुंबई पोलीस आयुक्त खालीलपैकी कोण बनले आहेत. काय प्रश्न आहे,
मुंबई पोलीस आयुक्त खालीलपैकी कोण बनले आहेत? तर बघा विवेक फणसाळकर हे बघा मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत. यांच्या अगोदर कोण होते बघा संजय पांडे हे बघा मुंबई पोलीस आयुक्त होते, परंतु सध्या विवेक फणसाळकर हे मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, डायरेक्ट पेपरला छापण्याची शक्यता आहे. मिस इंडिया वर्ल्ड 2022 हा जो काही किताब आहे हा कोणी आपल्या नावावरती केलेला आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सिनी सदानंद शेट्टी. कर्नाटकचे आहेत बघा 21व्या वर्षी त्यांनी हा किताब आपल्या नावावरती केलेला आहे. पहा कर्नाटक राज्याची 21 वर्षीय सिनी सदानंद शेट्टी यांनी मिस इंडिया 2022 जो काही किताब आहे तो जिंकलेला आहे बघा. आणि राजस्थानची रुबल शेखावत यांनी काय केलेलं आहे, जी काही फेमिना मिस इंडिया 2022 आहे त्याची फर्स्ट रनअप ती राहिलेली आहे. कोण? तर लक्षात ठेवा रुबल शेखावत. हे जे काय आयोजन आहे बघा हे आपल्या मुंबईमध्ये झालं. तर पहा मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022चा किताब हा कोणी जिंकला होता? तर खुशी पटेल. लक्षात ठेवा मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022चा किताब खुशी पटेलने जिंकला होता. दुसरा पॉईंट आहे मिस वर्ल्ड 2021चा किताब हा कोणी जिंकला? तर करोलिना बिलावास्का. लक्षात ठेवा करोलिना बिलावास्का ह्या पोलंडच्या आहेत बघा, यांनी मिस वर्ल्ड 2021चा किताब आपल्या नावावरती केलेला आहे. त्याच्यानंतर बघा मिसेस इंडिया गॅलेक्सी 2021चा किताब कोणी जिंकला होता? तर निकिता सोकल यांनी जिंकला होता. कोणी? निकिता सोकल. त्याच्यानंतर बघा चौथा पॉईंट मिसेस वर्ल्ड 2022चा किताब कोणी जिंकला? तर शायलिन फोर्ड यांनी जिंकला. कोणी? शायलिन फोर्ड यांनी हा किताब जिंकला होता. त्यानंतर शेवटचा पॉईंट मिस युनिव्हर्स 2021चा किताब कोणी जिंकला? तर हरनाथ संधू. लक्षात ठेवा मिस युनिव्हर्स 2021चा किताब कोणी जिंकला होता? हरनाथ संधूने हा किताब जिंकला होता. पुढचा प्रश्न काय आहे बघा, सरकारी बसमध्ये ज्या काही महिला आहेत बघा त्या महिलांना तिकीटवरती 50% सवलत किंवा सूट देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये नारिको नमन काय बघा नारिको नमन योजना चालू केलेली आहे? तर कोणतं राज्य आपल्या सर्वांना माहीत पाहिजे? हिमाचल प्रदेश राज्य सरकारने ही चालू केलेलं आहे. कोणत्या? हिमाचल प्रदेश राज्य सरकारने. तर लक्षात ठेवा या ठिकाणी हिमाचल प्रदेश आलेलं आहे. हिमाचल प्रदेश राज्याची निर्मिती 25 जानेवारी 1971 झालेली. राजधानी बघा शिमला आहे. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. मुख्यमंत्री बघा जयराम ठाकूर. विधानसभेचे त्या ठिकाणी बघा 68 सदस्य आहेत. लोकसभेचे बघा 4 सदस्य आहेत. राज्यसभेचे 3 सदस्य आहेत. हिमाचल प्रदेशची सीमा जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडला टच होते. प्रमुख नद्या या ठिकाणी बघा चिनाबे, रावी आहे, बियास आहे, सतलज आहे, यमुना आहे. या ठिकाणी भाषा हिंदी बोलली जाते बघा. अटल बोगदा हा जगातील सर्वात मोठा महामार्ग बोगदा तो सुद्धा या ठिकाणी त्याची लांबी लक्षात ठेवा 9.0 किलोमीटर 9.02 किलोमीटर. तर मित्रांनो बघा तुम्ही आपण जे काही मागील काही व्हिडिओ घेतलेले आहेत महत्त्वाचे करंट अफेअरची त्या सर्वांची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपला जो काही फोनपे नंबर आहे बघा 8275558283 हा नंबर आहे. यावर तुम्ही आपल्याला 30 रुपये पाठवू शकता आणि तो स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा. लगेच तुम्हाला तातडीने ते PDF पाठवले जातील. फक्त 30 रुपयालाच मित्रांनो 30 रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात. त्यामुळे 30 रुपये तुम्ही नक्कीच पाठवा. आणि जे काही स्कॅनर आहे बघा त्या स्कॅनरला तुम्ही Google Pe कशाने पण स्कॅन करून 30 रुपये पाठवू शकता. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवा. नक्कीच तुम्हाला ती PDF पाठवली जाईल. यामागील जे काही व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील सर्व व्हिडिओची PDF तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. फक्त 30 रुपयाला. काय करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचं. तुम्हाला व्हॉट्सअपला PDF मिळून जाईल. तुम्हाला हा फोनपे नंबर दिसत असेल आणि स्कॅनर पण. पुढचा प्रश्न काय बघा, फॉर्म्युला 1 रेस ब्रिटिश ग्रँड पिक्स 2022 हा किताब कोणी जिंकलेला आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक. तर याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी कार्लेस सेंज यांनी जिंकलेला बघा. कार्लेस सेंज हे फरारी गाडी चालवतात आणि स्पेनचे आहेत बघा. पुढचा प्रश्न काय बघा, आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक बॅग मुक्ती दिवस 2022 केव्हा साजरा केला? तर आपल्या सर्वांना माहिती आहे जो काही प्लॅस्टिक मुक्ती दिवस आहे हा साजरा केलेला आहे बघा ऑप्शन क्रमांक बी 3 जुलैला. लक्षात ठेवा 3 जुलैला. तर आपण काही महत्त्वाचे जे काही दिवस आहे त्याला एकदा रिव्हिजन मारू. 1 जुलैला बघा राष्ट्रीय डॉक्टर दिवस असतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, राष्ट्रीय टपाल पण असतो, कामगार दिवस पण असतो, CA दिवस असतो, GST दिवस असतो. त्यानंतर वसंतराव नाईक यांची जयंती असते. महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस सुद्धा साजरा केला जातो आणि SBIची स्थापना सुद्धा याच दिवशी झाली होती. 2 तारखेला बघा जागतिक क्रीडा पत्रकार दिवस असतो पहा. 3 जुलैला जागतिक प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस असतो. 12 जुलैला जागतिक मलाला दिवस. 17 जुलैला असतो आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलैला बघा आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस असतो आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस सुद्धा साजरा केला जातो. 20 तारखेला असतो बघा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस आणि लोकमान्य टिळक यांची जयंती सुद्धा 20 जुलैला असते. 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 28 जुलैला बघा निसर्ग संवर्धन दिवस
जागतिक हेपॅटायटिस दिवस सुद्धा 28 तारखेला असतो. 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस सुद्धा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न काय बघा, राष्ट्रीय तापविद्युत निगम त्याला NTPC म्हणतात. यामध्ये भारतात सर्वात मोठी जी काही तरंगती सौर ऊर्जा योजना आहे ती कोणत्या ठिकाणी चालू झालेली? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, रामगुंडम तेलंगणा या ठिकाणी ही योजना चालू झालेली NTPCची. पुढचा प्रश्न काय बघा, ब्रिटनच्या संसदेने कोणत्या भारतीय महिलाला आयुर्वेद रत्न 2022 पुरस्काराने सन्मानित केलं आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक ए, तनुजा नेसरीला सन्मानित केलं आहे. कोणाला? तनुजा नेसरीला सन्मानित केलं आहे. अलीकडेच 2022 वर्षासाठी फ्रूट ऑफ द इयर म्हणून कोणतं फळ निवडलं आहे? फ्रूट ऑफ द इयर म्हणून कोणतं फळ निवडलं आहे? ऑप्शन क्रमांक ए, ब्लॅकबेरी हे फळ निवडलेलं आहे. लक्षात ठेवा, ब्लॅकबेरी. 2021 मध्ये बघा टरबूज होतं. त्याच्यानंतर मंदारीन हे 2020 मध्ये होतं. मंदारीन किती? 2020 मध्ये. आणि 2019 मध्ये पपई हे फळ होतं. लक्षात ठेवा, निवडलं होतं फ्रूट ऑफ द इयर म्हणून. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय बघा, के वेणुगोपाल यांची 3 महिन्यांसाठी कोणत्या पदासाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो बघा, आपलं दुसरं पण एक चॅनल आहे चालू घडामोडी, त्यावरती आपण डेली चालू घडामोडी टाकत असतो. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा तुम्ही चेक करू शकता. त्याला सबस्क्राईब करून ठेवा लगेच. त्या ठिकाणी आपली दररोज चालू घडामोडी मिळत जातील. तर बघा, के वेणुगोपाल यांची 3 महिन्यांसाठी कोणत्या पदासाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक ए, भारताचे अटॉर्नी जनरल. लक्षात ठेवा, भारताचे अटॉर्नी जनरल पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा, भारताचे पहिले अटॉर्नी जनरल कोण होते? मोतीलाल सेठ लवाड होते. बघा, पंतप्रधानाचे प्रधान सचिव कोण आहेत? डॉक्टर PK मिश्रा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे सध्या? अजित डोभाले. पंतप्रधान यांचे सल्लागार अमित खरे आणि तरुण कपूर आहेत. तर जे काही महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्ती आहेत एकदा आपण त्याला रिव्हिजन करूयात. तर बघा, CAG कॅगच्या पदी कोण आहेत? बघा, गिरीश चंद्र मुर्मू आहेत. CBSEचे नवीन अध्यक्ष आत्ताच नियुक्त झाल्यात, निधी छिब्बर. त्याच्यानंतर सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? माधवी पुरी बुच या काय आहेत? बघा, सेबीच्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत VK त्रिपाठी. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत बघा S सोमनाथ. DRDOचे आहेत बघा G सतीश रेड्डी. कोण आहेत? G सतीश रेड्डी. सध्याचे आर्मीचे प्रमुख कोण आहेत? मनोज पांडे आहेत. आर्मीचे उपप्रमुख कोण आहेत? बघा, BS राजू आहेत. UPSCचे अध्यक्ष मनोज सोनी. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार आहेत. कितवे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी. नीती आयोगाचे नुकतेच बघा CEO परमेश्वरन अय्यर हे नियुक्त झाले आहेत. CBDTचे अध्यक्ष नुकतेच नितीन गुप्ता नियुक्त झालेले आहेत. BSCचे अध्यक्ष SS मुद्रा हे नियुक्त झालेले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली? दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी, न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले आहेत. तर बघा, कोणकोणत्या ठिकाणी नवीन मुख्य न्यायाधीश नियुक्त झालेले आहेत? दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सतीश चंद्रा हे नियुक्त झालेले आहेत. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विपिन सांघी हे नियुक्त झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय याचे बघा न्यायमूर्ती अमजद सय्यद नियुक्त झालेले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती SS शिंदे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कोण आहेत? बघा, न्यायमूर्ती रश्मीन M. त्यानंतर बघा, तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया. लक्षात ठेवा, तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण बघा 400 लाईक ठेवू. बघा, लगेच लाईकचे बटन टच करा सर्वांनी. तुम्हाला व्हिडिओ बघताना फक्त लाईकचं बटन टच करायचं, लगेच करा मित्रांनो. टच केल्याने काहीच होणार नाही. आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त 400 लाईक केलं कळतं मित्रांनो की माझी मेहनत 100% काम करते. पुढचा प्रश्न आहे बघा, नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, परमेश्वरन अय्यर. लक्षात ठेवा, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परमेश्वरन अय्यर यांना नियुक्त करण्यात आलेले आहे. बघा, ते अमिताभ कांत यांचं स्थान घेतील. 30 जूनला ते रिटायर होतील. त्यांचा कार्यकाळ बघा 2 वर्षाचा असेल. नीती आयोगाची स्थापना बघा 1 जानेवारी 2015ला झालेली. याचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी बघा. आणि CEO कोण आहेत? परमेश्वरन अय्यर. नवीन उपाध्यक्ष आहेत बघा डॉक्टर सुमन बेरी. हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट होते, आपण डिस्कस केले. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाचे 25वे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण बनलेत? आपल्या देशाचे 25वे
नवीन मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण बनलेले आहेत? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी राजीव कुमार बघा नवीन मुख्य आयुक्त बनलेले आहेत बघा. राजीव कुमार यांनी बघा 15 मे 2022ला सुशील चंद्रा यांचं स्थान घेतलेलं आहे. कोणाचं? सुशील चंद्रा यांचं. तर लक्षात ठेवा 25वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत आपले राजीव कुमार. 2022-23 साठी भारतीय उद्योग परिसंघाचे नवीन अध्यक्ष कोण निवडले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कोण बनलेत बघा संजू बजाज बनलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 संजू बजाज. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्याला आपण काय म्हणतो NIA चे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी दिनकर गुप्ता हे बघा NIA चे नवीन बनलेले आहेत बघा महासंचालक. लक्षात ठेवा दिनकर गुप्ता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 15 मे 2022ला त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ ग्रहण केली? 15 मे 2022ला कोणी त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली? तर ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर माणिक साहा. ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर माणिक साहा. पुढचा प्रश्न आहे बघा मे 2022 मध्ये माध्यमिक शिक्षण बोर्ड त्याला आपण काय म्हणतो CBSE याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी निधी छिब्बर यांना याचं अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले आहे. ऑप्शन क्रमांक सी निधी छिब्बर यांना नियुक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे जून 2022 मध्ये खालीलपैकी कोणाला लोक वित्त आणि निधी संस्थेचे नवीन निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक बी प्रो आर कविताराव. लक्षात ठेवा प्रो आर कविताराव यांना जून 2022 मध्ये राष्ट्रीय लोकवित्त आणि निधी संस्थेचे नवीन निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आलेले बघा. पुढचा प्रश्न आहे जून 2022 मध्ये केंद्र सरकारने कोणाला प्रसार भारतीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी याचा अतिरिक्त प्रभार म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए मयंक कुमार अग्रवाल. लक्षात ठेवा मयंक कुमार अग्रवाल यांना. पुढचा प्रश्न काय बघा ब्रिटिश काउन्सिलचे इंडिया UK टुगेदर सीजन ऑफ कल्चर चे ॲम्बेसिडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेलं आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी AR रहमान यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मे 2022 मध्ये IDBI कोणती बँक आहे बघा IDBI बँकचे अंशकालीन अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झाले? अंशकालीन अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झाले? तर ऑप्शन क्रमांक सी TN मनोहरन. लक्षात ठेवा TN मनोहरन. तर बघा हिचा काय लॉंग फॉर्म आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. हिची स्थापना 1964ला झालेली. मुख्यालय कुठे बघा मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे कोणाला 75वी आरोग्य सभा समितीचे अध्यक्ष नियुक्त केला आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए राजेश भूषण. लक्षात ठेवा कोणाला 75वी आरोग्य सभा समितीचे अध्यक्ष नियुक्त केलेलं आहे? तर बघा राजेश भूषण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मे 2022 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने कोणाला आपल्या राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक बी अजय कुमार मिश्र. लक्षात ठेवा अजय कुमार मिश्र यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे नवीन उपराज्यपाले कोणाला नियुक्त केला आहे? काय प्रश्न आहे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे नवीन उपराज्यपाल कोण बनले आहेत? बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक डी विनय कुमार सक्सेना. लक्षात ठेवा विनय कुमार सक्सेना यांना राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्त केलेले आहे विनय कुमार सक्सेना. पुढचा प्रश्न आहे बघा आलोक कुमार चौधरीने कोणत्या बँकेचे नवीन प्रबंधन निर्देशक इथे बघा कोणत्या बँकेचे नवीन प्रबंधन निर्देशक म्हणून कार्यभार सांभाळला आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी भारतीय स्टेट बँक. त्याला आपण काय म्हणतो SBI. तर यांनी बघा 1 जून 2022ला अश्विनी भाटियाकाचं स्थान घेतलेलं आहे. SBIचे अध्यक्ष कोण आहेत बघा दिनेश कुमार खारा आहेत. SBIची स्थापना 1 जुलै 1955ला झालेली. मुख्यालय कुठे बघा मुंबई या ठिकाणी. RBIची स्थापना सर्वांना माहिती आहे खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा. पुढचा प्रश्न आहे जून 2022 मध्ये कोण RBL बँक RBI नाही RBL बँकेचे नवीन MD आणि CEO बनले आहेत? तर बघा RBL बँकेचे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी R सुब्रमण्य कुमार. कोण बनलेले आहेत बघा R सुब्रमण्य कुमार बनलेले आहेत. तर या ठिकाणी बघा RBL बँकेची स्थापना 1943 मध्ये झालेली. मुख्यालय मुंबई या ठिकाणी. याचा लॉंग फॉर्म आहे बघा रत्नाकर बँक लिमिटेड. काय
रत्नाकर बँक लिमिटेड. पुढचा प्रश्न बघा, मे 2022मध्ये ऑस्ट्रेलियाचे नवीन प्रधानमंत्री कोण बनले? मे 2022मध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री कोण बनले आहेत? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए, एंथनी अल्बानीस. लक्षात ठेवा, एंथनी अल्बानीस यांनी कोणाचं स्थान घेतलेलं आहे बघा? स्कॉट मॉरिसनचे स्थान घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, स्लोवेनियाचे प्रधानमंत्री बनले बघा रॉबर्ट गोलब. अल्बानियाचे राष्ट्रपती कोण बनले? जनरल मेजर बजराम बेगच. सोमालियाचे राष्ट्रपती हसन शेख मोहम्मद कोण बनले? हसन शेख मोहम्मद. पुढचा प्रश्न बघा, केंद्राने सशस्त्र सीमा बल म्हणजे काय SSBचे नवीन महासंचालक म्हणून कोणाला नियुक्त केलेले आहे? केंद्रीय सशस्त्र सीमा बल SSBचे नवीन महासंचालक म्हणून खालीलपैकी कोणाला नियुक्त केलेलं आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, SL थाउसेन. लक्षात ठेवा, SL थाउसेनला नियुक्त केलेलं आहे. उत्तर भारतातील पहिलं बांबू गाव कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? उत्तर भारतामधलं पहिलं बांबू गाव हे कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? त्याचा राईट आन्सर बघा हिमाचल प्रदेशमध्ये पहिलं बांबू गाव हे उभारण्यात येत आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपला विषय चालू आहे बघा हिमाचल प्रदेशचा. हिमाचल प्रदेशची निर्मिती 25 जानेवारी 1971 झालेली आहे. राजधानी कोणती बघा? शिमला आहे. राज्यपाल आहेत बघा बंडारू दत्तात्रय. मुख्यमंत्री बघा जयराम ठाकूर. विधानसभेचे या ठिकाणी 68 सदस्य आहेत. लोकसभेचे किती आहेत बघा? या ठिकाणी 4 सदस्य आहेत. राज्यसभेचे 3 सदस्य आहेत. याची सीमा बघा जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशला टच होते. प्रमुख नद्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज आहे, यमुना आहे. या ठिकाणी प्रमुख भाषा हिंदी आणि पहाडी बोलली जाते. अटल बोगदा जगातील सर्वात मोठा महामार्गाचा बोगदा आहे. याची लांबी बघा 9.2 किलोमीटर लांबी. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, खालीलपैकी कोणाची नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1, कृष्णा श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली बघा. IMF म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. या ठिकाणी बघा IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. यालाच आपण काय म्हणतो बघा? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. याची स्थापना 1 मार्काला विचारली जाते बघा. याची स्थापना आहे 27 डिसेंबर 1945ला याची स्थापना झालेली. लक्षात ठेवा, 27 डिसेंबर 1945ला. हेडक्वार्टर लक्षात ठेवा वॉशिंग्टन DC मध्ये याचं हेडक्वार्टर आहे. आणि जे काही याचे MD आहेत त्यांचं नाव आहे बघा क्रिस्टालिना जॉर्जिला. पुढचा प्रश्न काय बघा? बिमस्टेक. इथं बघा बिमस्टेक या संघटनेने नुकताच जून 2022मध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4, 25वा म्हणजे रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे. लक्षात ठेवा, ही जी काय बिमस्टेक आहे बघा याची स्थापना 6 जून 1997ला ढाका या ठिकाणी झालेली. लक्षात ठेवा, हे पण महत्त्वाचं आहे. खालीलपैकी कोणाची नुकतीच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 वर्षाच्या कालावधीसाठी लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? लोकपाल म्हणून. बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, NJ ओझा यांची या रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 वर्षाच्या कालावधीसाठी लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बायखो उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 2, आसाम या राज्याशी संबंधित आहे. कोणत्या? आसाम. कोणता? बोनालू हा उत्सव तेलंगणा राज्यामध्ये साजरा केला जातो. बिहू हा आसाम राज्यामध्ये असतो. ट्युलिप हा जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जातो. पोंगल हा बघा तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो. हॉर्नबिल हा नागालँड राज्यामध्ये. वांगला बघा मेघालय, नागालँड आणि आसाम राज्यामध्ये. चेरी ब्लॉसम मेघालयमध्ये साजरा केला जातो. त्यानंतरचा आहे बघा अहर्बल. बघा या ठिकाणी अहर्बल हा जम्मू आणि काश्मीरमध्ये साजरा केला जातो. लोसार हा लडाख आणि तिबेटमध्ये साजरा केला जातो. लोसूंग हा सिक्कीम राज्यामध्ये असतो बघा. कांसोत जम्मू आणि काश्मीरमध्ये साजरा केला जातो. हेरत हा जम्मू आणि काश्मीरमध्येच आणि शिरुई लिली हा मणिपूरमध्ये साजरा केला जातो. हे सगळे उत्सव बघा खूप महत्त्वाचे आहेत. सगळे एक ठिकाणी लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणतं राज्य ड्रोनच्या सार्वजनिक व्यापाराला अधिकृतपणे मान्यता देणारं भारतामधलं पहिलं राज्य बनलेलं आहे? एकदम IMP प्रश्न आहे, डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 4, हिमाचल प्रदेश. कोणतं राज्य बघा? हिमाचल प्रदेश राज्य ड्रोनच्या सार्वजनिक वापराला अधिकृतपणे मान्यता देणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे. लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश. आणि LPG कनेक्शन पूर्णपणे असणारं हिमाचल प्रदेश हे सुद्धा भारतातील पहिलं राज्य आहे बघा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, फिच रेटिंग्सने भारताचा जो काही 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये जो काही विकास दर आहे हा किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 7.8%. लक्षात ठेवा, 7.8% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, चो सोन हुई यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर कोरिया. लक्षात ठेवा, चो सोन हुई यांची बघा कोणत्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर कोरिया. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोरिया. खालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने नुकतेच नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आर प्रज्ञानंद. लक्षात ठेवा, आर प्रज्ञानंद याने काय केलेलं आहे, भारतीय बुद्धिबळपटू याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने चंद्राचा आत्तापर्यंतचा सर्वात विस्तृत भूगर्भीय नकाशा प्रसिद्ध केलेला आहे? जे काय बारीक डोळ्याचे चायनीज आहेत बघा, त्यांनी हा शोध लावलेला आहे की चंद्राचा बघा आत्तापर्यंतचा सर्वात विस्तृत भूगर्भीय नकाशा काय केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, इंस्टाग्रामवरती बघा 200 मिलियन फॉलोअर्स असणारा पहिला भारतीय व्यक्ती म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल? 200 मिलियन फॉलोअर बघा, 200 मिलियन फॉलोअर असणारा कोण आहे? तो भारतीय क्रिकेटर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 विराट कोहली. ऑप्शन क्रमांक 4 विराट कोहली. HSNC या विद्यापीठाने खालीलपैकी कोणाला नुकतेच मानद डिलीट पदवीने सन्मानित केलं आहे? बरोबर उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 रतन टाटा यांना या पदवीने काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे. ही जे काही युनिव्हर्सिटी ही मुंबईमध्ये बघा, या विद्यापीठाने काय केलेलं आहे, रतन टाटा यांना डिलीट या पदवीने सन्मानित केलेलं आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणाची नियुक्ती RBL बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणाची नियुक्ती RBL बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए सुब्रमण्यम. लक्षात ठेवा, ए सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात नुकतेच सुफी उत्सव साजरा करण्यात आला? एकदम IMP प्रश्न आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर या ठिकाणी बघा सुफी उत्सव साजरा करण्यात आला. कोणता? सुफी हा उत्सव साजरा करण्यात आला. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 12 जून हा दिवस बघा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न काय बघा, सगळ्यांनी एकदम जबरदस्त बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अल्बनिझम जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 13 जून. 12 जूनला काय असतो, जे काय आपले बाल कामगार विरोधी दिन आहे तो असतो, आणि 13 जूनला काय असतो, अल्बनिझम दिन, अल्बनिझम जागरूकता दिन असतो 13 जूनला. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 14 जून या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? कसा? 14 जून या दिवशी कोणता दिवस असतो? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, जागतिक रक्तदान दिन. कोणता? जागतिक रक्तदान दिन. सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे, खूप चांगलं असतं ते. 14 जून या दिवशी कोणता दिवस असतो बघा, जागतिक रक्तदान दिन असतो. जून महिन्यामधले काही महत्त्वाचे दिवसला आपण रिव्हिजन मारू. 1 जून, तर 1 जूनला बघा जागतिक पालक दिवस असतो. 2 जूनला असतो बघा तेलंगणाचा स्थापना दिवस. 3 जूनला जागतिक सायकल. 4 जून. पुढचा प्रश्न आहे बघा, APEDAद्वारे 8 दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? राईट आन्सर बघायचं, ऑप्शन क्रमांक 3 बहरीन. ऑप्शन क्रमांक 3 बहरीन या देशामध्ये करण्यात आलं काय? आंबा. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना लॉन्च केली आहे? कोणत्या राज्य सरकारने सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना लॉन्च केली आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 2 केरळ या राज्य सरकारने बघा ही योजना लॉन्च केलेली. कोणत्या? केरळ. तर ही जी काही योजना आहे बघा, याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर ही कोणत्याही अपघाताची वेळी बघा संदेश पाठवणारी वाहन निरीक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली नुकतीच केरळ राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. निर्भया योजनेअंतर्गत हा प्रकल्प चालू झालेला आहे. प्रवासामध्ये जर काही अनुचित घटना घडली तर ही प्रणाली वाहन मालकाच्या मोबाईल फोनवर संदेश पाठवेल. जर वाहनाचा किंवा आपल्या गाड्याचा अपघात झाला तर चालकाने वाहनाचा वेग जास्त असल्यास मालकांना डायरेक्ट या ठिकाणून
SMS अलर्ट प्राप्त होईल? पुढचा प्रश्न काय बघा, बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग NCPCR खालीलपैकी कोणता कालावधी बाल कामगार निर्मूलन साप्ताहिक म्हणून साजरा करत आहे? काय बाल कामगार निर्मूलन सप्ताह म्हणून साजरा करत आहे? तर बघा 12 ते 20 जून, किती 12 ते 20 जून हा कालावधी साजरा करत आहे. या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचे आपण जे काही आठवडे आहेत ते बघूयात. तर पहिले बघा, जागतिक प्रतिजैविक जागरूकता आठवडा हा 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान असतो. राष्ट्रीय नवजात आठवडा 15 ते 21 नोव्हेंबरपर्यंत आहे. जागतिक लसीकरण आठवडा 24 ते 30 एप्रिलमध्ये असतो. जागतिक गुंतवणूक आठवडा 4 ते 10 ऑक्टोबर. जागतिक अंतराळ आठवडा 4 ते 10 ऑक्टोबरमध्येच असतो. भारतात वन्यजीव आठवडा 2 ते 8 ऑक्टोबर, किती 2 ते 8 ऑक्टोबर. त्यानंतर बघा, राष्ट्रीय विज्ञान आठवडा 22 ते 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय संस्कृत आठवडा 19 ते 25 ऑगस्ट. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय पोषण आठवडा 1 ते 7 सप्टेंबर. अंधत्व निवारण आठवडा 7 एप्रिल 1 ते 7 एप्रिल बघा, 1 ते 7 एप्रिल दरम्यान. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक वडीलधाऱ्यांशी गैरवर्तन जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? गैरवर्तन जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर बघा, आपल्यासाठी जागरूकता म्हणजे काय, जे काय आपले आई वडील असतील, वडीलधारी माणसे असतील किंवा म्हातारे माणूस असेल, त्यांचा जर आपण आदर करीत नसेल तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग नाही. त्यासाठी बघा एक सेपरेट दिवस सुद्धा साजरा केला जातो 15 जून. लक्षात ठेवा 15 जूनला हा सगळ्यांचा आदर केला जातो. म्हणजे 15 जूनला नाही तर आपण मरूपर्यंत मोठ्यांचा आदर केला पाहिजे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, पृथ्वी 2 या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 15 जून 2022 रोजी ओडिसातील चांदीपूर एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रामधून यशस्वी चाचणी करण्यात आली. तर पृथ्वी 2च्या अनुषंगाने खालीलपैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे बघा. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान बघा, हे एक स्वदेशी बनावटीचं आण्विकदृष्ट्या सक्षम असं क्षेपणास्त्र आहे, हे दुसरं विधान आहे. या मिसाईलची मारक क्षमता 350 किलोमीटर इतकी बघा, 350 किलोमीटर इतकं त्याची काय मारक क्षमता आहे. म्हणजे हे जे काही तिन्ही विधान आहेत बघा, हे तिन्ही विधानं कशी आहेत बरोबर आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीहून जमिनीवर मारा करणार आहे बघा, हे आपल्या स्वदेशी बनावटीचं आण्विकदृष्ट्या सक्षम असं क्षेपणास्त्र आहे आणि याची जी काही मारक क्षमता आहे ही 350 किलोमीटर इतकी, किती 350. तर हे जे काय पृथ्वी 2 हे लघु पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, याची जी काही चाचणी 15 जून 2022 रोजी चांदीपूर एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी झालेली बघा. हे क्षेपणास्त्र एक सिद्ध झालेली प्रणाली आणि या लक्ष्यावर अचूक मारा करण्यासाठी सक्षम आहे. जे काही टार्गेट असेल, जे काही उद्ध्वस्त करायचं असेल त्या ठिकाणी एकदम अचूक मारा करणारं एक क्षेपणास्त्र आहे पृथ्वी 2. याची मारक क्षमता लक्षात ठेवा किती आहे, 350 किलोमीटर आहे बघा, किती 350 किलोमीटर. भारतातील पहिलेच काय प्रश्न आहे, भारतातील पहिलेच सेंट्रलाइज AC रेल्वे टर्मिनल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे? कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये हे कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. कुठं? तर मित्रांनो, कर्नाटक राज्याचे जे काही राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे बघा थावरचंद्र गहलोत. मुख्यमंत्री बघा बसवराज बोंबई. विधानसभेचे बघा या ठिकाणी 225 सदस्य आहेत. विधान परिषदेचे 75 सदस्य आहेत. लोकसभेचे बघा या ठिकाणी 28 सदस्य आहेत. कर्नाटकमध्ये राज्यफूल कोणतं आहे? कमळ आहे बघा, राज्यफूल कमळ आहे. राज्यपक्षी आहे नीलकंठ. राज्य प्राणी बघा हत्ती. राज्य वृक्ष आहे बघा चंदन. प्रमुख नृत्य या ठिकाणी भरतनाट्यम आहे बघा. याची सीमा अरबी समुद्र, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ राज्याला टच होते. या ठिकाणी प्रमुख नद्याचा विचार केला कावेरी, तुंगभद्रा, कृष्णा, मलयप्रभा, शरावती या काय बघा या ठिकाणी प्रमुख नद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता देश हा नुकताच भांगची शेती करण्यास आणि विक्री करण्यास कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश बनलेला आहे? आपल्या आशियामधील पहिला देश बनला आहे. एकदम IMP प्रश्न आहे बघा. राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक 4 कोणता बघा, थायलंड हा देश बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 थायलंड हा देश बघा भांगची शेती करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश बनला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतेच भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची त्यांच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती केली आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 1 आरती प्रभाकर. लक्षात ठेवा आरती प्रभाकर यांची नियुक्ती करण्यात आली.
या ठिकाणी बघा भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली? तर कॅनडा. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच संयुक्त राष्ट्र भांडवल विकास कोषच्या कार्यकारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? तर बघा श्रुती सिन्हा. हे पण लक्षात ठेवा. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली? तर भाव्यालाल. लक्षात ठेवा भाव्यालाल. पुढचा प्रश्न आहे बघा, आशियातील सर्वात लांब दात असलेला हत्ती भिगेश्वर याचा नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे? कोणत्या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे. कोणत्या? कर्नाटक. पुढचा प्रश्न काय पहा, मायक्रोसॉफ्टने आपलं ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोरर किती वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली? तर आपलं बघा हे 27 वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली. किती? 27 वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली. ते जे काही मायक्रोसॉफ्ट आहे त्याने आपलं ब्राउझर जे काही इंटरनेट एक्सप्लोरर आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याची घोषणा केलेली. तर हे जे काही मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर आहे 15 जून 2022 पासून बंद करण्यात येणार आहे. तर मित्रांनो सध्या याचा वापर खूपच कमी म्हणजे 5% केला जात होता. 2003 पर्यंत मायक्रोसॉफ्टचं हे जे काही वेब ब्राउझर आहे टॉपवर होतं. बघा 2003 पर्यंत काय होतं? टॉपवर होतं. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2022 मध्ये आशियातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य आहे. बघा पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? केरळ राज्य. भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री नुकताच सर्वाधिक गोल करणाऱ्या जगातील कितवा खेळाडू बनलेला आहे? तर हा 5वा खेळाडू बनलेला आहे. लक्षात ठेवा भारताचा जो काही फुटबॉलपटू आहे सुनील छेत्री नुकताच सर्वाधिक गोल करणारा जगामधील 5वा खेळाडू बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोलंबिया देशामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोणी विजय मिळवला आहे? कोणी विजय मिळवला आहे? याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 गुस्तावो पेट्रो. लक्षात ठेवा गुस्तावो पेट्रो यांनी विजय मिळवला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे? काय? मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बेंगळुरू. लक्षात ठेवा बेंगळुरू या ठिकाणी मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे. भारतातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे? पाटणा बिहार या ठिकाणी. भारतातील पहिलं ड्रोन संशोधन केंद्र केरळ राज्यामध्ये. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कर्करोग निदान आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं? तर केरळ राज्यामध्येच केलेलं आहे. पॅरिस फ्रान्स येथे आयोजित 2022 स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाने जिंकला आहे? कोणत्या विमानतळाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कैपेगोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने हा पुरस्कार जिंकलेला आहे बघा. तर बघा या ठिकाणी स्काय ट्रॅक्स ही युनायटेड किंगडम आधारित सल्लागार संस्था आहे जी एअरलाइन्स आणि विमानतळ पुनरावलोकन आणि रँकिंग साईट चालवते. याच स्काय ट्रॅक्सकडून स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स हे जे काही वार्षिक पुरस्कार ते दिले जातात बघा. हे अवॉर्ड्स जागतिक विमानतळ ग्राहक समाधान सर्वेक्षणावर आधारित आहेत जे 500 विमानतळावर ग्राहक सेवा आणि सुविधांचं मूल्यांकन करून दिले जातात बघा. बेंगलोरच्या कैपेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित 2022 स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे. लक्षात ठेवा बेंगळुरूचं जे काही कैपेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याने जिंकलेलं आहे. एकदम IMP क्वेश्चन आहे. तर बघा आपण थोडं विमानाविषयी माहिती बघू. सर्वप्रथम बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे? नागपूरमध्ये. सर्वांना माहिती आहे. राफेल विमान निर्माण करणाऱ्या कंपनीचं नाव विचारलं तर बघा डसॉल्ट एव्हिएशन. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशामध्ये 220 नवीन विमानतळ तयार करण्याचं ठरवलेलं आहे? जे काही लक्ष आहे ते 2025 पर्यंत आहे बघा. त्याच्यानंतर बघा 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं भारतातील एकमेव राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश आहे. त्यालाच आपण काय म्हणतो UP आहे बघा. भारतातील पहिली सागरी विमानसेवा गुजरात राज्याने चालू केलेली. विमानतळावरती हायब्रिड वीज निर्मिती करणारं भारतातील पहिलं विमानतळ कोणतं आहे? तर लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढचा प्रश्न आहे बघा BS पाटील यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोक आयुक्त म्हणून शपथ घेतलेली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्याचे लोक आयुक्त म्हणून
BS पाटील यांनी नुकतीच शपथ घेतलेली बघा कर्नाटक राज्याची. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणतं विमानतळ नुकतंच जल आणि सौर ऊर्जा प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलेलं आहे? संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलेलं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ. लक्षात ठेवा, इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ. तर बघा दिल्लीमधलं इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ 1 जूनपासून जल आणि सौर ऊर्जेकडे वळालेलं आहे. यामुळे या प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ हे बनलेलं आहे बघा. 1 जूनपासून विमानतळाची सुमारे 6% विजेची गरज ऑन साईट सौर ऊर्जा प्रकल्पामधून भागवली जाते आणि उर्वरित बघा 94% ऊर्जा ही जलविद्युत प्रकल्पामधून त्या ठिकाणी येत आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पर्जन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? कोणता? जागतिक पर्जन्य दिन. तर 22 जून हा जो काय दिवस आहे बघा, कोणता? 22 जून हा काय दिवस आहे? हा जागतिक पर्जन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक पर्जन्य दिवस बघा 22 जून. पर्जन्यवनांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 22 जून रोजी जागतिक पर्जन्यवन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जी काही थीम होती बघा ती काय होती? द टाईम इज नाऊ अशी निश्चित करण्यात आली होती. काय? द टाईम इज नाऊ. या थीमचा उद्देश काय आहे? लोकांना पृथ्वीवरील जीवनसृष्टी टिकवण्यासाठी पावसाची जी काही जंगले आहे बघा ती किती महत्त्वाची आहेत याबद्दल जागरूकता करणे होय. पुढचा प्रश्न काय बघा, भारतीय जनता पार्टीने खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दिलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू. कोणाचं? द्रौपदी मुर्मू. त्या मूळच्या बघा ओडिसा राज्यातील रहिवासी असून त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत. पहिल्या आदिवासी महिला ठरतील. खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर बघा 23 जून हा जो काही दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 23 जून हा जो काही दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर या ठिकाणी जे काही महत्त्वाचं आपण बघूयात, विधवा विवर्तजक मंडळ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं होतं? सुरू केलं होतं. त्याच्यानंतर बघा विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसीने 1856 मध्ये तयार केला होता. सतीबंदी कायदा पण लक्षात ठेवा 4 डिसेंबर 1829. सतीबंदी कायदा 4 डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सुरू केला होता. त्याच्यानंतर कोविड-19मुळे विधवा झालेल्या स्त्रियांसाठी मिशन वात्सल्य नावाची जी काही मोहीम आहे ती आपल्या महाराष्ट्र सरकारने चालू केली होती. खालीलपैकी कोणत्या देशाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री असलेले रिचर्ड मार्लेस नुकतेच भारत दौऱ्यावरती आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया या देशाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल. तर ऑप्शन क्रमांक 4 लिसा स्टालेकर. लक्षात ठेवा कोणाची? लिसा स्टालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या संस्थेविषयी आपण बघूयात. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन ही व्यावसायिक क्रिकेटपटूंचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राष्ट्रीय खेळाडूंच्या संघटनामध्ये समन्वय निर्माण करणारी एक संघटना आहे बघा. या संस्थेची स्थापना 1998 मध्ये झाली. लक्षात ठेवा 1998 मध्ये दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्टालेकर यांची नुकतीच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली किंवा झालेली. पुढचा प्रश्न काय बघा, एक देश एक रेशन कार्ड वन नेशन वन रेशन कार्ड ही जी काही केंद्राची योजना लागू करणारं भारताचं 36वं म्हणजे काय शेवटचं राज्य कोणतं आहे? शेवटचं राज्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम आहे बघा. शेवटचं राज्य कोणतं? आसाम हे शेवटचं राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी एकदम IMP प्रश्न आहे, डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो. खालीलपैकी कोणाची नियुक्ती NIA लक्षात ठेवा खालीलपैकी कोणाची नियुक्ती NIAच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे? महासंचालकपदी करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 1 दिनकर गुप्ता यांची नियुक्ती याच्यापदी करण्यात आलेली बघा. पुढचा इंटेलिजन्स ब्युरोचे संचालकपदी करण्यात आले त्याला आपण काय म्हणतो? IB. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 तपन कुमार डेका यांची बघा यापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा जी काही इंटेलिजन्स ब्युरो आहे ही भारताची देशांतर्गत सुरक्षा आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत प्रति गुप्तचर संस्था आहे. याची स्थापना 1887 मध्ये केंद्रीय विशेष शाखा म्हणून करण्यात आली होती
आणि ही जगातील सर्वात जुनी संस्था म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि हे जे काय बघा तपन कुमार डेका आहेत, हे 1988 बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IPS अधिकारी. त्यांची नुकतीच बघा इंटेलिजन्स ब्युरो संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सध्याचे बघा इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक आहेत आणि ते बघा अरविंद कुमार यांची जागा घेणार आहेत, ज्यांचा कार्यकाळ बघा 30 जूनला संपत आहे. तर बघा खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच भारतातील रेल लॉजिस्टिक प्रकल्पासाठी $245 दशलक्ष कर्ज मंजूर केलं आहे? तर ती बँक आहे बघा जागतिक बँक. कोणती आहे? जागतिक बँक. तर बघा जागतिक बँकेने नुकतेच भारताचे उच्च कार्बन उत्सर्जन आणि रेल्वेमधील कमी मॉडल वाहतूक जे काही माल वाहतुकीचा वाटा कमी करण्यासाठी रेल्वे लॉजिस्टिक प्रकल्पासाठी $245 दशलक्ष जे काही आहे बघा ते कर्ज मंजूर केलेलं आहे. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील अधिक खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यास देखील मदत होणार आहे. खालीलपैकी कोणत्या संघाने 87वी रणजी ट्रॉफी 2021-22 जिंकली आहे? कोणत्या संघाने 87वी रणजी ट्रॉफी जिंकली आहे? तर मध्य प्रदेश राज्याने बघा ही जिंकलेली आहे रणजी ट्रॉफी. कोणत्या? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी काय बघा भोपाळ. याची सीमा उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला टच होते. क्षेत्रफळानुसार राजस्थान 1 नंबरला आहे, मध्य प्रदेश 2 नंबरला आहे आणि आपले महाराष्ट्र 3 नंबरला आहेत. लोकसंख्येनुसार 5वं राज्य बघा. विधानसभेचे या ठिकाणी 231 सदस्य आहेत, राज्यसभेचे 11 सदस्य आहेत, लोकसभेचे किती या ठिकाणी 29 सदस्य आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने नुकतेच जारी केलेल्या अहवालानुसार 2021 मध्ये भारत जगातील सर्वात मोठा पुनर्वापर करणारा देश म्हणून उदयास आला. कितवा आहे बघा तो? ऑप्शन क्रमांक 4 चौथा देश म्हणून उदयास आला आहे. पुढचा